Hello students, myself Pawar Amin. My subject is Agriculture Science and Technology. Last lecture we have to study classification of weeds and their types. One by one कोणते होते टाइप्स ते आपण बघितलेले होते. Annual, biennial, perennial and today's lecture we have to study according to dependence on other host. म्हणजे अदर होस्ट म्हणजे आलं लक्षात तुमच्या, तर दुसऱ्यावरती अवलंबून असणारे कोणते वीड्स आहेत बघा, म्हणजे स्टेम पॅरासाइट असतात किंवा रूट पॅरासाइट असतात. आता अकॉर्डिंग टू डिपेंडन्स ऑन देअर होस्ट, तर आपण कोणता टॉपिक बघतोय तर वीड मॅनेजमेंट. वीड मॅनेजमेंटमध्ये आपण कोणकोणतं बघितलं, डेफिनेशन बघितली, कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्याचे क्लासिफिकेशन ऑफ वीड्स हे आपण लास्ट लेक्चरला सुरू केलेलं होतं. तर त्याच्यामधला जो पॉईंट आहे तो बघा, अकॉर्डिंग टू डिपेंडन्स ऑन अदर होस्ट, म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणारे जे असतात. डिपेंड्स दुसऱ्यावरती काय होत असतात तर अवलंबून असतात, म्हणजे अन्नासाठी असतील किंवा राहण्यासाठी असतील, ते काय होतात तर दुसऱ्यावरती अवलंबून असतात. त्यांना काय म्हटलं जातं, पॅरासाइट्स म्हटलं जातं. मग ते स्टेम पॅरासाइट असतात किंवा रूट पॅरासाइट असतात. आता स्टेम पॅरासाइट एक्झाम्पल कोणतं आहे बघा, अमरवेल आणि लोरियांथस ऑफ मँगो. म्हणजे आंब्याच्या झाडावरती जर तुम्ही बघितलं असेल एखादं वेगळं प्लांट येतं म्हणजे काय देते तर लोरियांथस आणि अमरवेल असतो तो, त्याला काय म्हटलं जातं स्टेम पॅरासाइट म्हटलं जातं. फर्स्टली आपण काय बघितलं, स्टेम पॅरासाइट. म्हणजे स्टेम पॅरासाइट मध्ये काय येतं तर अमरवेल अँड लोरियांथस, आणि ते कशावरती ग्रो होत असतं तर मँगो म्हणजे आंब्याच्या झाडावरती काय होत असतं ते ग्रो होत असतं. नेक्स्ट आहे रूट पॅरासाइट. तर रूट पॅरासाइटचे एक्झाम्पल कोणते आहेत बघा, बुडिया असेल, स्ट्रायगा असेल, बांबू बखू आणि टोबॅको. हे काय आहे तर हे एक्झाम्पल्स आहेत वीडचे. ते काय आहेत तर रूट पॅरासाइट आहेत. आलं लक्षात, रूट पॅरासाइट पण बघितलं. स्टेम पॅरासाइट म्हणजे काय तर स्टेमवरती म्हणजे दुसरे प्लांट्स येतात, आणि रूट म्हणजे काय, रूटवरती ते काय होत असतात तर ग्रो होत असतात. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट बघा कुठला आहे, इंडिपेंडंट कुठला आहे बघा, हे आपण बघितले डिपेंडंट, स्टेम पॅरासाइट आणि रूट पॅरासाइट. आता इंडिपेंडंट कोणते आहेत बघा, वीड्स, चंदवेल असेल, वसंतवेल असेल, हिरकुरी असेल, तर हे काय आहे वीड्स आहेत. आता डिपेंडंट आणि इंडिपेंडंट म्हणजे कसले रे, तर डिपेंडंट म्हणजे दुसऱ्याच प्लांटवरती म्हणजे राहण्यासाठी असतील, आणि त्यांचं जे खाणं वगैरे असतं, पोषण जे असतं ते दुसऱ्याच प्लांटकडून ते काय करत असतात मिळवत असतात. तर इंडिपेंडंट म्हणजे वाढतात एक दुसऱ्या प्लांटवरती, पण ते स्वतःच अन्न स्वतः काय करत असतात ते तयार करत असतात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आता बघितलं आपण डिपेंडन्स ऑन अदर होस्ट. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू सॉइल टाईप. आता सॉइल टाईपद्वारे काय आहे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता सॉइल टाईप म्हणजे मातीचे प्रकार. तर मातीचे प्रकार आपण बघितले वेगवेगळे आहेत. कोणकोणते आहेत मातीचे प्रकार, ब्लॅक सॉइल असेल, रेड सॉइल असेल, व्हाईट सॉइल असेल, तरी काय आहे त्यांचे प्रकार आहेत. म्हणजे पांढरीची माती असते, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनी बघितली असेल, पांढरीची माती असेल, काळी माती असेल, लाल माती असेल. आपल्याकडे शक्यतो काळी माती काय होते जास्त आढळते. त्याच्यावरती बघा कोणकोणते आहेत, वीड्स फाउंड इन ब्लॅक सॉइल. आता हे जी तणं असतात कशावरती फाउंड होत आहेत बघा, सापडत आहेत बघा. त्यांचे एक्झाम्पल्स कोणते आहेत तर हरियाली और डू कंस कुंदा, हे काय आहेत तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आलं लक्षात. नेक्स्ट आहे वीड्स फाउंड इन सँडी लोम और लाईट सॉइल. आता सँडी लोम माहिती आहे सगळ्यांना, किंवा दुसरी आहे ती लाईट सॉइल. त्याच्यावरती कोणते आहे, आगाडा असेल, छोटी असेल, छोटी दुधी असेल, कॉक्सकोम्ब असेल, नंतर चिरचिरी, हे काय तर वीड आहे, ते त्याच्यावरती काय होत असतं आढळत असतं. नेक्स्ट आहे बघा वीड्स फाउंड इन इल ड्रेनड सॉइल. त्याच्या एक्झाम्पल आहे मका आहे, नटग्रास आहे आणि लवाळ आहे. नेक्स्ट आहे वीड्स इन टँक्स, पॉन्ड्स, रिव्हर्स और ॲक्वॅटिक वीड्स. म्हणजे आता टँक्समध्ये आढळणारे, पॉन्ड्समध्ये आढळणारे किंवा रिव्हर्समध्ये आढळणारे वीड्स आहेत. तर पाठीमागचं लेक्चर आपण बघितलं होतं कोणतं रे, जलकुंभी. जलकुंभी सगळ्यांनी ऐकलेलं आहे, किंवा वॉटर हायसिन्स असं म्हटलं जातं, जलपर्णी असं म्हटलं जातं. मग पिस्टिया असेल, नंतर जलकुंभी असेल, टायफा असेल, हायड्रिला असेल, हे काय तर म्हणजे पॉन्डमध्ये, रिव्हरमध्ये सापडणारे वीड्स आहेत. नेक्स्ट बघा साल्विनियाची स्पेसिस असेल, दुसरं आहे लोटस असेल, अल्गी असेल,
अलगी वगैरे सगळ्यांना माहिती आहे, ऑल नोन आहे अलगी. ते काय आहे तर काही त्याच्यामधल्या ज्या वीड्स आहेत त्या काय होतात तर पाण्यामध्ये ग्रो होत असतात. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू मोड ऑफ कल्टिवेशन. आता मोड ऑफ कल्टिवेशन नुसार काय केलेलं आहे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मोड ऑफ कल्टिवेशन. मोड ऑफ कल्टिवेशन काय बघा, म्हणजे लागवडीची पद्धत जी असते, मोड ऑफ कल्टिवेशन जे कसं कोणत्या प्रकारे आपण ते पिकं घेतोय वगैरे त्याच्यावरती काय असतं तर ते वीड्स अवलंबून असतात. नेक्स्ट बघा काय आहे त्याच्यामध्ये वीड्स ऑफ ड्राय लँड अँड वीड्स ऑफ इरिगेटेड लँड. आता ड्राय लँड आणि इरिगेटेड लँड म्हणजे जिकडे पाण्याची कमतरता आहे ड्राय लँडमध्ये तिथं कोणते सापडतात बघा वीड्स. चिमणचारा असेल किंवा कोंबडा असेल म्हणजे काय तर ड्राय लँडवरती येणारे वीड्स आहेत. नेक्स्ट आहे वीड्स ऑफ इरिगेटेड म्हणजे जिकडे पाण्याची कमतरता नाही, पाणी मुबलक प्रमाणात तिथं आहे, असे कोणते वीड्स आहेत तर लवाळा असेल, हरियाली असेल, दुसरं आहे घोळ असेल, तर हे काय होतात तर तिकडे आढळतात. नेक्स्ट आहे बघा अकॉर्डिंग टू मॉर्फॉलॉजी. म्हणजे त्यांच्या आकृतीवरून प्लांट कसा आहे काय आहे त्यांच्या मॉर्फॉलॉजीवरून. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय रे, त्याचं आपण स्टेम कॅरेक्टर, रूट कॅरेक्टर्स बघतो, लीफ कशा आहेत बघतो, त्यांचं व्हेनेशन कसं आहे हे बघतो, किंवा स्टेम कसं आहे, क्वाड्रँग्युलर आहे, सिलेंड्रिकल आहे काय, हे आपण काय करतो म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे घेत असताना आपण बघितलं होतं. म्हणजे एखादा प्लांटचा स्टडी करत असताना त्यांचं लीफचं व्हेनेशन कसं आहे, त्याच्या मार्जिन्स कशा आहेत, स्टेम कसा आहे, रूट कसा आहे, टॅपरूट आहे, ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे कशी आहे ते आपण काय केलं जातं स्टडी केलं जातं. त्याच्यानुसारच काय केलेलं आहे हे वर्गीकरण केलेलं आहे बघा. ब्रॉड लीफ वीड्स. आता ब्रॉड लीफ वीड्स म्हणजे जे मोठी पानं असतात ते वीड्स जे आहेत ते कसे केलेले आहेत त्यांचं सेपरेट वर्गीकरण केलेलं आहे बघा. दीज आर मोस्टली डायकॉट हॅव्हिंग ब्रॉड लीव्स विथ नेटेड व्हेनेशन अल्टरनेटली अरेंज्ड ऑन स्टेम. एक्झाम्पल आहे कॉमन, पर्सलेन अँड स्पायनी अमरॅन्थस. हे काय आहे तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे ग्रासेस. आता ग्रासेस सगळ्यांना माहिती आहेत, त्यांचं कसं असतं बघा. सिलेंड्रिकल अँड हॅलो स्टेम हॅव्हिंग नोड ऑफ इंटरनोड्स, लीफ इमर्ज फ्रॉम नोड दॅट आर लॉंग, नॅरो अपराइट विथ पॅरलल व्हेन्स, फायब्रस रूट, ग्रॅमिनेसी फॅमिली. एक्झाम्पल आहे बर्मुडा ग्रास अँड बरानियार ग्रास. हे काय आहे तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे ग्रासेसवरून काय केलेलं आहे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. नेक्स्ट आहे सेजेस. म्हणजे ग्रास लाईक प्लांट असतं आणि ट्रायंग्युलर शेपमध्ये असतं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे सेजेस असं म्हटलेलं आहे. दीज आर मोनोकॉट्स लाईक ग्रासेस बट लिव्स ऑकरिंग 2 rows. म्हणजे लिव्स काय करत असतात 2 rows आढळत असतात आणि मोनोकॉट आहे. आता डायकॉट आणि मोनोकॉट तुम्हाला माहिती आहे. तर डायकॉट म्हणजे कसलं 2 cotyledons आणि मोनोकॉट म्हणजे सिंगल cotyledon असणारे प्लांट. आता हे बघा कसलं आहे तर मोनोकॉट आहे, ट्रायंग्युलर स्टेम आहे, त्याचं नो नोड्स आहेत म्हणजे नोड्स नॉचेस जे असतात त्या प्रेझेंट नाही आहे तिथं, व्हेरी लार्ज इंटरनोड अँड लीफ ॲट अ टॉप. म्हणजे जे लीफ असतं त्या अगदी टोकाला असतं. नो ब्रांच युजली 3 leaves आणि ब्रांचेस त्याला नसतात ॲट अ टॉप आणि 3 leaves काय असतात तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. एक्झाम्पल आहे मोठा आणि पर्पल नट. हे काय तर त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघा अल्गी. आता अल्गी सगळ्यांना माहिती आहे, अल्गी किंवा फंजाई हे सगळ्यांना माहिती आहे. अल्गी काय आहे म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये असते, मराईन वॉटरमध्ये असते. दिस इज लार्ज अँड डायव्हर्स ग्रुप ऑफ सिम्पल फोटोसिंथेटिक प्लांट. म्हणजे सिम्पल फोटोसिंथेटिकचा काय आहे तर डायव्हर्स ग्रुप आहे तो. एक्झाम्पल आहे क्लोरेला, स्पायरोगायरा आणि क्लॅडोफोरा. हे काय आहे तर अल्गीचे टाईप्स आहेत म्हणजे वीड्स आहेत, त्याच्यामध्ये येणारे जे वीड्स आहेत ते आहेत. नेक्स्ट बघा फर्न्स. आता फर्न सगळ्यांना माहिती आहेत. मग काय आहे तर बघा दीज आर सीडलेस व्हॅस्क्युलर प्लांट आहे म्हणजे सीड प्रोड्यूस करत नाही, व्हॅस्क्युलर प्लांट आहे. विच प्रोड्यूस स्पोर्स. तर सीड प्रोड्यूस करत नाही तर मग काय प्रोड्यूस करतं तर ते स्पोर प्रेझेंट करत असतात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल त्याचं बघा सिलिक्वेसा, मार्सेलिया आणि साल्विनिया. हे काय आहेत तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट बघा अकॉर्डिंग टू असोसिएशन.
अकॉर्डिंग टू देअर असोसिएशन. असोसिएशन म्हणजे संघटना वगैरे असते, त्यांच्यानुसार काय केलेलं आहे, त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा असोसिएशन ऑफ वीड्स विथ क्रॉप अँड सीझन दे आर क्लासिफाईड. म्हणजे सीझन असेल, क्रॉप असेल, किंवा क्रॉपमध्ये बघा बाउंड वीड्स असतील आणि असोसिएट वीड्स असेल, त्याच्यानुसार काय केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर बघा सीझन काय आहे, बाउंड वीड्स दे ग्रो इन स्पेसिफिक सीझन ऑफ द इयर इरेस्पेक्टिव्ह ऑफ द क्रॉप स्पीसीज कल्टिवेटेड. एक्झाम्पल आहे त्याचं जॉन्सन्स ग्रास अँड कॅनडा थिन्स्टाईन. हे काय आहे तर त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघा क्रॉप असेल, बाउंड वीड्स असतील, दीज आर युजली पॅरासाइट. हे काय आहे, पॅरासाइट. मगाशी सांगितलेलं आहे त्यानुसार पॅरासाइट काय असतात तर दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होत असतात. ऑन द होस्ट क्रॉप एक्झाम्पल कस्कुटा आणि ओरोबँकिया. आता ओरोबँकिया आणि कस्कुटा तुम्ही प्रॅक्टिकलला बघितलेला आहे. तो काय होतो तर दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होत असतो. आलं लक्षात. नेक्स्ट आहे क्रॉप असोसिएटेड वीड्स. असोसिएटेड वीड्स कसले, सहकारी तण असतात. सहकारी तण कसली आहेत बघा, वीड्स असोसिएटेड विथ सर्टन क्रॉप्स. दे ग्रो विथ क्रॉप ड्यू टू देअर रिक्वायरमेंट हॅबिटॅट अँड ड्यू टू देअर रिक्वायरमेंट सर्वाइव्ह अलॉंग विथ द क्रॉप इन द फॉर्म ऑफ मिमिक्री. एक्झाम्पल आहे वाईल्ड ओट आहे, कॅनरा ग्रास आहे, बनियार्ड ग्रास आहे. तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट बघा अकॉर्डिंग टू ओरिजिन ऑफ वीड्स. आपला बोर्ड छोटा असल्यामुळे असं लिहावं लागतंय. छोटा बोर्ड आहे त्यामुळे असं लिहिते, सगळ्यांनी समजून घ्या. नेक्स्ट बघा तर अकॉर्डिंग टू ओरिजिन ऑफ वीड्स म्हणजे त्यांचं ओरिजिन मूळ कुठं आहे बघा. तर फॉरिजिन ओरिजिन असतात, इंडिजिनस ओरिजिन असतात, नंतर इंट्रोड्युस्ड बाय मॅनकडून इंट्रोड्यूस झालेले असतात. तर असं त्यांचं काय केलेलं आहे, ओरिजिन ऑफ वीड्सवर क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर एक्झाम्पल्स काय आहेत बघा. फॉरिजिन वीड्स तर पिवळा धोत्रा असेल तो आपल्या ओरिजिनचा नाही, इंडियन ओरिजिनचा नाही आहे, तो बाहेरून काय केला गेलेला आहे, आपल्या इकडे इन्क्लूड केला गेलेला आहे. दुसरा आहे वाईल्ड कॅरेट असेल, वॉटर हायसिन्स म्हणजे जे जलकुंभी आपण ज्याला म्हणतोय ते. नेक्स्ट बघा इंडिजिनस ओरिजिनचे कुठले आहेत, बर्मुडा ग्रास, पर्पल नट, जंगल राईस आणि केन्स हे आहेत. नेक्स्ट आहे इंट्रोड्युस्ड बाय मॅन, विसिनिया, फलॅरिस, मायनर, कॉर्कस आणि ऑकॅन्टुक्युलस. हे काय आहेत तर त्याचे वेगवेगळे वीड्स आहेत. हे काय केले गेलेले आहेत, मॅनकडून इन्क्लूड केले गेलेले आहेत. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू नेचर ऑफ स्टेम. म्हणजे स्टेमच्या नेचरवरून काय दिले गेलेलं आहे, त्यांचं वर्गीकरण केले गेलेलं आहे बघा. एरियल स्टेम असेल, हर्ब, श्रब, बशेस. नेक्स्ट आहे ट्रीज, फिलामेंटस, सब एरियल स्टेम विथ स्टोरेज ऑर्गन्स आणि विदाउट स्टोरेज ऑर्गन्स. याच्यानुसार काय केले गेलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन केले गेलेलं आहे. तर आपण आतापर्यंत कोणकोणतं बघितलं, डिपेंडन्स ऑन अदर होस्ट बघितलं, सॉइल टाईप बघितलं, नेक्स्ट आहे मोड ऑफ कल्टिवेशन बघितलं, मॉर्फॉलॉजीच्या नुसार बघितलं. तर या प्रकारे आपण काय बघितलं, याचं क्लासिफिकेशन वर्गीकरण बघितलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ वीड्स हा पॉईंट इथे संपलेला आहे. थँक्यू.